जिथे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर मेहताच्या महारथींनी बनवल्या आहेत 110 धावा। आणि मिस चेरी, आपल्या प्रेक्षकांना हे ऐकून खूपच आनंद वाटेल की आतापर्यंतच्या जीपीएल सिरीजचा हा सर्वाधिक स्कोर आहे आणि म्हणून आपल्या जेठाच्या जाबाजला जिंकण्यासाठी खूप कठोर मेहनत करावी लागणार आहे। अगदी बरोबर। चला तर पाहूया की मेहताच्या महारथींनी 110 धावा कशा केल्या। चला तर बॅटिंगच्या हायलाइट्स पाहूया। तर चला आता बघूया की जेठाच्या जाबाजने मेहताच्या महारथींच्या खेळाडूंच्या विकेट कशा घेतल्या। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सुंदर अशा मिस चेरींसोबत मी तुमचा लाडका देखणा वरिष्ठ युवा पत्रकार आणि इंटरनॅशनल कॉमेंटेटर पोपटलाल तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। दुसऱ्या इनिंगची सुरुवात होत आहे। अंपायर क्रीजवर आलेत, त्यांनी स्टंप्सवर बेल्स देखील लावल्या आहेत। पुन्हा एकदा मेहतांचे महारथी आणि जेठाचे जाबाज यामध्ये घनघोर युद्ध बघायला मिळणार आहे। आसिफ भाई, तुम्हाला काय वाटतं की जेठाचे जाबाज 111 धावांचं लक्ष्य पार करू शकणार की नाही? हो, बोला बोला बोला। चेरी, जेठाचे जाबाज या संघासाठी 111 धावा करणं हे थोडं कठीण कार्य आहे, कारण त्यांची बॅटिंग लाईनअप थोडीशी वीक आहे आणि मेहताचे महारथी या संघाकडे जेठालालच्या तुलनेत चांगली टीम आहे। मॅच खूपच रोमांचक होणार आहे, खूप धमाल येणार आहे। जेठालालला खूप मेहनत करावी लागणार आहे असं मला दिसतंय आताच। मित्रांनो, ती वेळ आली आहे ज्याची आपण गेल्या 1 वर्षापासून वाट बघत होतो। जीपीएल 3 चे शेवटचे 1.5 तास। या शेवटच्या 1.5 तासात आपल्याला असा खेळ दाखवायचा आहे की या सीझनचे विनर आपणच झालो पाहिजे आणि सोन्याची चेन सुद्धा आपल्याच हातात येईल। बरोबर। मित्रांनो, आज मी तुम्हाला हे बिलकुल नाही सांगणार की आज तुम्हाला कशी बॅटिंग करायची। आज मी तुम्हाला फक्त इतकं सांगू इच्छितो की आज तुम्ही सगळे मनापासून जीव लावून धमाकेदार तबला तोड बॅटिंग करा आणि हे लक्षात ठेवा की आपल्यात दम आहे, जिंकण्याचा दम आहे, कारण आपण सगळेच बॅटिंगचे बादशाह आहोत आणि बादशाहचं लक्ष्य फक्त इतकंच, विजय विजय आणि विजय। जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? मित्रांनो, आपण कधी कधी कुणाच्या तरी लग्नाला जातो तेव्हा 111 रुपयाचा आहेर पाकिट देतो। त्याच 111 धावांचा लकी नंबर आपल्या समोर आज लक्ष्य म्हणून आहे, ज्याला प्राप्त करणं कठीण आहे पण अशक्य नाही। प्रत्येक ओव्हर मध्ये जास्त नाही, फक्त 11 धावा करत गेलो तर विजय टिळक स्वतः आपल्या चरणी येऊन पडेल, रडणार, मला उचला, तुमच्या कुशीत घ्या, मी तुमची आहे, मला उचलून घ्या। बरोबर। मित्रांनो, असं समजा की ही मॅच आपल्या आयुष्यातली शेवटची मॅच आहे आणि आपल्या सगळ्यांजवळ आपल्या आयुष्याचे शेवटचे 10 श्वास शिल्लक आहेत। ओ सॉरी, म्हणजे शेवटचे
10 ओव्हर शिल्लक आहेत आणि या शेवटच्या 10 ओव्हर मध्ये आपल्याला काही पण करून जिंकायचं आहे, म्हणजे जिंकायचं आहे. शाबास शाबास मित्रांनो, जर आपण याच उत्साहाने आणि जोमाने खेळत राहिलो तर मला वाटतं स्वतः देव पण आपल्यापासून GPL 3 ची ट्रॉफी, सोन्याची चेन आणि मेन आयटम जलेबी फाफडाचं पॅकेट जास्त दूर नाही ठेवू शकणार. जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? हे बघा काय झालं, तू रडतोस कशाला? बापूजी, काय झालं बाघा? बापूजी, शेठजीचं बोलणं ऐकून ना मला रडायला आलं. अरे बागा, शाबास शाबास. पण बागा, हे जे भाषण मी दिलं ते उत्साहित करायला दिलं, रडवायला नाही. शेठजी, मला रडायला यासाठी आलं की माझ्या मनात विचार आला. अरे वा, काय? तुम्ही केलेलं एवढं सुंदर भाषण ऐकून सुद्धा आपली टीम जर हरली तर. बापूजी, सॉरी बापूजी. काय बोलतोयस तू? इतकं प्रोत्साहित करणारं भाषण ऐकल्यानंतर तू हरायचा विचार सुद्धा कसा करू शकतो? ते तर शेठजी, ज्याचा जसा विचार जे मनात आलं ते बोलून टाकलं. तुझ्या या हरायच्या विचारांना जिंकण्यात बदलून घे बाघा. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत GPL 3 ची ट्रॉफी जिंकायची आहे, कुठल्याही परिस्थितीत. बरोबर आहे, सुरुवातीलाच हरण्याचा विचार करू नये. नाहीतर काय? जेव्हा हरू तेव्हा बघू ना. अरे हाती भाऊ, सॉरी कोमल, मला काहीतरी गोड खायला दे ना. मी नर्वस झालोय, काय पण बोलतोय. तेच तर, हातीभाई काही पण बोलता. सॉरी. ओहो, वाटतंय पुन्हा एकदा दमदार भाषण द्यावं लागणार. नको नको अंकल, आता परत भाषण नको, नाहीतर पुढचे 1.5 तास असेच निघून जातील. तूच सांग मी काय करू? सगळे बघ ना कसे दुखी होऊन बसले आहेत. तुम्ही काळजी नका करू कॅप्टन, तुमचं भाषण ऐकून आम्हा सगळ्यांना जोश आलाय. तुम्ही फक्त बघा, पिचवर जाऊन बॉलला तोडून टाकणार, फोडून टाकणार. होय, माझ्या पप्पाने जर 3 षटकार मारले तर मी 6 षटकार मारणार. जो बोले सो निहाल. शाबास शेर पुत्र गोगी, शाबास. जा, म्हणून आता ओपनिंग मध्ये तू जा बेटा, जा. हो गोगिडा, चल तुझ्या बरोबर बॅटिंगला मी येतो. चल चला. नाही नाही बापूजी, तुम्ही ओपनिंग मध्ये. तुम्ही आता फिल्डिंग करून आलात ना, थकले असाल, थोडा आराम करा, बसा बसा. अरे फिल्डिंग करून तर सगळेच थकले आहेत. चल गोगिडा, चल मी येतो तुझ्या बरोबर. चल बापूजी, माझं ऐका. हे बघा काय आहे, मुलांकडून सुरुवातीला काही चूक झाली तर पाठीमागे कोणीतरी वयस्कर अनुभवी पाहिजे ना मॅच सांभाळायला. म्हणून बोलतो की तुम्ही नंतर जा ना बापूजी. जेठालाल, गोगी सोबत दुसरा ओपनिंग बॅट्समॅन कोण आहे? सांगतोय अय्यर भाऊ, 2 मिनिट थांबा जरा. गोगी सोबत ओपनिंग मध्ये गोली जाणार. येस. ते काय आहे, रोज खेळतो ना तो टप्पू सोबत, म्हणून त्याला माहित असणार टप्पू कशी बॉलिंग टाकणार ते, म्हणून तो खेळू शकतो बरोबर. वा वा वा, चाणक्य बुद्धी. अगदी बरोबर. गोळीबाळा, जा, बॉलला नारळ समजून फोडून टाक. येस पप्पा. मेहताचे महारथी सगळे खेळाडू खांद्याला खांदा लावून उत्साहाने फिल्डिंग करायला सज्ज झाले आहेत. समोर जेठाचे जाबाज बॅटिंग साठी तयार आहेत. या बाजूला मेहता साहेबांनी फिल्डिंग लावलेली आहे आणि जेठाच्या जाबाज संघाकडून ओपनिंग करायला येत आहेत. आणि कोहली. अरे बस बस बस, बरं मैदानाला नमस्कार करतो. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. ऑल द बेस्ट. अरे गोली, गोली, तुझ्यासाठी माझ्याकडे एक उत्तम ऑफर आहे. काय ऑफर? जर तू 1 रन केलास तर मी तुला 2 समोसे देणार. 2 समोसे? होय. आणि 2 रन मारले तर 4 शेवपुरी. 4 शेवपुरी? हो. आणि 4 मारला तर? 4 मारला तर 4 पिझ्झा. 4 पिझ्झा? हो. आणि 6 मारला तर? 6 मारला तर 6 फॅमिली पॅक आईस्क्रीम.
6 फॅमिली पॅक आईस्क्रीम. होय. कॅप्टन, तुम्ही ही ऑफर सांगून माझी रन बनवायची भूक वाढवली. जा बाळा जा, सेंचुरी मारून ये. सेंचुरी ओव्हर बजेट नाही होणार? अरे बाळा, जिंकण्यासाठी कसलाच बजेट नाही आपल्याकडे. तू काळजी करू नको, तू फक्त रन कर. जा रन कर. थँक्यू कॅप्टन. हे माताजी, टपूच्या पप्पांच्या खेळाडूंची काळजी घे. हे देवा, आमच्या टीमलाच जिंकून दे. गणपती बाप्पा, आमचं 111चं टार्गेट पूर्ण होऊ दे रे बाबा. मेहताचे महारथी तयार. भिडे, ये. हो योगायोग बघा. गोगीला बॉलिंग टाकायला येत आहेत त्याचे ट्युशन टीचर आत्माराम तुकाराम भिडे. कमॉन कमॉन. ओय ओय गोगी पुत्र, एकदम धमाकेदार खेळकर. थँक्यू बाप्पा. सेम टू यू. Get him over the wicket. भिडे 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 एक मिनिट. लक्ष दे, गोगी एकदम रागाने बघतोय तुझ्याकडे. पहिल्याच बॉलवर जोरात हिट मारायचा विचार आहे त्याचा. त्याच्या या रागाचा फायदा उचल आणि असा बॉल टाक ना की तुला विकेट मिळेल. Yes, yes. प्रेक्षकांमध्ये जबरदस्त उत्साह आणि जोश दिसतोय. अब्दुल भाऊ बघा आता कसं 6 मारतो. भिडे भाऊ, थोडं सांभाळू. Yes, yes, yes. गोगी खतरनाक रागाने भिडे समोर बघतोय. एका बाजूला बॉलिंग साठी भिडे सज्ज, दुसऱ्या बाजूला बॅटिंग साठी गोगी सज्ज. आणि आता भिडे भाऊनी पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल टाकला गोगीला. आणि हे काय, पहिल्याच बॉलवर गोगी क्लीन बोल्ड. जेठाच्या जाबाजला झटका दिला आहे. असं थोडी असतं. मी नॉट आउट आहे. तुम्ही मला आउट कसं केलं? असं नसतं. मी नॉट आउट आहे. काय झालं गोगी पुत्र, परत परत काय रडतोयस? होय, आता तर मी फिल्डिंग करतोय. मी तर सिक्सर पण नाही मारला यार. पप्पा, मी पण छक्का नाही मारला आणि भिडी काकांनी मला 0 आउट केलं. हो. भिडू, भिडू इकडे. भिडू. होय, नो सोडी. आपल्या मुलाला पहिल्याच बॉलवर आउट होताना पाहून सोडी भाऊ रागवलेत. मला वाटतंय मिस चेरी, आता भिडेचं काही खरं नाही. या सोडीच्या रागाला कंट्रोल करणं कठीण नाही, अशक्य आहे. माझ्या छोट्या सोडीला तू 0वर आउट केलंस. होय, असं कधी असतं का यार? काय बोलतोय सोडी तू? होय, बरोबर बोलतोय. अरे आपण 11चं नाही 111चं टार्गेट दिलं या लोकांना. अरे मुलाला एक आरामात बॉल टाकला असता, तो 6 मारून खुश झाला असता, तर तुझं काही बिघडलं असतं का यार? काय बोलतोय रोशन वहिनी? हा काय बोलतोय? रोशन, हा खेळ आहे. एवढं पर्सनली का घेतो या गोष्टीला? ओय रोशन, आपला गोगी पुत्र 0वर आउट झाला आणि म्हणून तो रडतोय. मग मी शांत बसू? रोशन, हा क्रिकेटचा खेळ आहे. खेळात कोणाला नाही तर कोणाला तरी आउट व्हायचंच आहे ना. आणि आपण पण आउट झालो होतो की नाही? गोगी डिग्रा, क्रिकेटच्या खेळात किंवा इतर दुसऱ्याही खेळात स्पोर्ट्समन स्पिरिट खूप महत्वाची असते. आणि तुझ्या आमचं शेरपुत्र आहेस ना, आणि शेरपुत्र रडत नसतात डिग्रा. हा, चल उठी जा, उठी जा. कम ऑन. आणि रोशन, इतका इमोशनल नको होऊस. याला खेळासारखं स्ट्रीट कर. सॉरी मम्मी. गुड बॉलिंग भिडे अंकल. पप्पा, तुझं टेन्शन नका घेऊ आणि उदास पण होऊ नका. आय लव्ह यू पप्पा. ओय, आय लव्ह यू टू पुत्र. आय लव्ह यू मम्मी. ओ सॉरी भिडू यार. आय लव्ह यू भिडू. काय हरकत नाही, काय हरकत नाही सोडी, काय हरकत नाही. मोठ्या सोडी आणि छोट्या सोडीला रोशन वहिनींनी समजावलेलं आहे. आणि सोडी भाऊंनी भिडेला मिठी मारून आय लव्ह यू देखील म्हटलं आहे. मला वाटतंय सगळं काही आता शांत झालेलं आहे. बघितलं जेठा, केली मुलांनी चूक. आता हा वयस्कर अनुभवी जाऊ दे ना. नाही नाही बापूजी, मी काय म्हणतो, आता माधवी भाभींना पाठवूया. का? त्या भिडे भाऊच्या डोक्याला चांगल्या प्रकारे ओळखतात की तो काय विचार करणार. म्हणून भाभी त्याची बॉलिंग पण बरोबरच ओळखणार आणि चांगलं खेळणार. म्हणून आता माधवी भाभींना पाठवू. ठीक आहे. हा, ठीक आहे. माधवी भाभी, तुम्हीच जा. जेठाचे जाबाजची पुढची फलंदाज आहे माधवी वहिनी. तर भिडे आता पुढचा बॉल टाकायला तयार. पण हे काय, माधवी वहिनींनी भिडेला थांबवलं. तुम्हाला उद्या कोठारींकडे लोणचं पापडाची डिलिव्हरी करायची, लक्षात आहे ना? हो लक्षात आहे, लक्षात आहे. हो, आता टाका.
बापूजी पाहिली तुम्ही माधवी बाबीची चाल पाहिली? त्यात बघायचं काय, जसे सगळे चालतात तशीच चालत गेली ना ती पण. ती चाल नाही बापूजी, ही वाली चाल. हा असा प्रश्न विचारून त्यांनी भिडेची एकाग्रता भंग करून टाकली. असं म्हणून मी त्यांना पाठवलं बापूजी. भिडे भिडे तू फक्त याच्यावर लक्ष दे, बॉल डिलिव्हरीवर. येस येस, कमॉन भिडे अंकल. आणि भिडेनी पुढचा बॉल टाकला आहे माधवी बहिणींना आणि जसं झाडू मारतो तसं बॉलला त्यांनी मारला आहे. पिंकू बॉलला आणि बॉल सीमारेषा बाहेर आणि हा चौकार. अरे काय करतोयस बाबा, काय चाललंय तुझं? आणि ह्या चौक्या बरोबर माधवी बहिणींनी जेठाच्या जाबाजचं खातं उघडलेलं आहे. जा तिकडे जा. आपल्या बायकोच्या हातून मार खाऊन भिडे भाऊंची स्थिती गंभीर झालेली आहे. भिडेचा तिसरा बॉल माधवी बहिणींना आणि त्यांनी बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला आहे आणि जोपर्यंत सोडी भाऊ तो बॉल परत करतील त्यांनी एक धाव पूर्ण केली आहे. कमॉन. शाबास माधवी बाबी, शाबास. काय काय हे काय, ती माझी स्टाईल आहे भिडे अंकल. सगळे स्टाईल मारण्यातच बिझी आहेत. तुम्ही बॉल टाका ना. भिडेने त्याचा पुढचा बॉल टाकलाय गोलीला आणि गोलीने पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला पण मारू शकला नाही आणि बॉल सरळ विकेट. एक जोरदार कॅच अपील. जेठाचे जाबाज टेन्शन मध्ये आहेत पण अंपायरने नॉट आउट घोषित केलंय आणि गोली सेफ आहे. सांभाळून गोली बाळा, सांभाळून. भिडेचा पुढचा बॉल गोलीसाठी आणि गोलीने बॉलला सीमारेषेच्या पार मारले. अरे वा 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 वा, गोली काय कमाल खेळलाय. व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. आणि भिडे इथे ओव्हरचा शेवटचा बॉल टाकतोय आणि गोलीने त्याला टच केलाय. एक धाव धावायला सुरुवात. टप्पू बॉल देईल त्यापूर्वीच एक धाव धावून पूर्ण. मेहताच्या महारथींची एक ओव्हर पूर्ण झाली आहे आणि जेठाच्या जाबाजचा स्कोर आहे 1 विकेट 10 रन. अरे मला बघायचं आहे की ही सोन्याची चैन नक्की कोणाला मिळणार आहे, जेठाचे जाबाज की मग मेहताचे महारथी. कॅप्टन मेहतानी दुसरी ओव्हर टाकायला आमंत्रित केलंय फास्टर बॉलर पिंकूला. कमॉन पिंकू, कमॉन. पिंकूच्या शॉर्ट पिच बॉलला गोलीने उंचावर भिरकवून दिलाय आणि बॉल भिडेच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार आणि हा सिक्सर. जाबाजचा स्कोर आहे 1 विकेट आणि 16 रन. अंकल आईस्क्रीम पक्का ना? होय. येस. सगळं इथे बघा. असंच खेळत राहिलो तर प्रॉब्लेम नाही, आरामात जिंकू. आम्हाला बॅटिंग नकोच आहे. नाही बापूजी तर जाणार. हो मी तर जाणारच. बापूजी जाणार. मी पण मारणार. आणि आता पिंकूने दुसरा बॉल टाकलाय गोलीला आणि त्याने बॅकफूटवर येऊन नट्टू काकाच्या दिशेला मारला आणि हे नट्टू काका कॅच नाही पकडू शकलेत. नट्टू काकाच्या हातून कॅच सुटल्यामुळे मेहता साहेब नाराज आहेत. एकच सांभाळून गोली. नट्टू काका काय करताय तुम्ही? सॉरी कॅप्टन, आय वॉज थिंकिंग समथिंग एल्स. काय विचार करत होता तुम्ही इथे मैदानात? नाही मी हा विचार करत होतो की बॉल सारखा माझा पगार कसा वरती जाईल. नट्टू काका जर आता मैदानात पगाराचा विचार कराल तर आपण नक्कीच हरून जाऊ. आता सध्या बॉल कमॉन. पिंकूचा शेवटचा बॉल माधवी बहिणींना आणि त्यांनी बॉल मारला आहे. सोडी भाऊ बॉल पकडण्याच्या उद्देशाने जमिनीवर पडले आणि तितक्यात माधवी बहिणी धाव पूर्ण करतात. खूप छान. माधवी भाभी जबरदस्त. पिंकूने त्याचा पुढचा बॉल टाकलाय गोलीला आणि गोलीने त्याला कव्हरच्या दिशेने टोलावलाय पण हे काय
टप्पूने सुंदर असा कॅच घेतलाय आणि कोहली कॅच आउट. महारथी एकदम आनंदाने नाचतायत. खूपच आकर्षक असं क्षेत्ररक्षण करताना टप्पू यावेळी एखाद्या इंटरनॅशनल खेळाडूपेक्षा कमी दिसत नाहीये. चल जेठा मी जातो. नाही नाही बापूजी, आता नाही, आता नाही. अरे काय नाही नाही, आता तर या दुसऱ्या मुलाने पण चूक केली. आता तर या अनुभवी पुरुषाला जावं लागणार ना. नाही नाही, तुम्ही अगदी योग्य बोलताय, पण मी काय बोलतो आता हे मेहताचे महारथी संघाच्या गोली आणि गोगी सारख्या धुरंधर खेळाडूंची विकेट गेल्यामुळे जेठाची स्थिती आता कठीण होऊन बसलेली आहे. जेठाचे जाबाजचे कॅप्टन जेठालाल आता खूप संकटात आहेत, खूप त्रासात आहेत. असं म्हणतात की जेव्हा माणसाची वेळ खराब असते आणि परिस्थिती विरुद्ध असते तेव्हा माणसाने मनाने नाही तर डोक्याने विचार केला पाहिजे. आणि आपण हे बघू इच्छितो की जेठालालच्या डोक्यात नक्की काय चाललंय आणि पुढे कुणाला बोलवणार आहेत ते बॅटिंग करण्यासाठी आणि काय निर्णय घेणार आहेत, कोण असणार पुढचा फलंदाज. भाऊ सध्या जेठालाल संकटाच्या वादळात अडकलाय, पण पुढचा एपिसोड तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही हास्याच्या वादळात असाल. बघत राहा माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी. येस कॅप्टन. अंजली, ही ओव्हर तुला टाकायची. जसं लोखंडाला लोखंड कापतं ना, म्हणूनच मी तुला बोलवलं. महिला शक्ती समोर महिला शक्ती. तारक तू काळजी करू नको, तू फक्त माझी वुमन पॉवर बघ. बस, हा बॉल यांच्यासाठी तितकाच खराब असला पाहिजे जणू माझ्यासाठी कारल्याचं चूक. बॉल फेक, बॉल फेक. कम ऑन, कम ऑन. अंजली वहिनी कम ऑन. राईट साइड.